मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर उद्या निवृत्त होणार आहेत आणि मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी रितेश कुमार सदानंद दातेंच्या नावाची चर्चा आहे। संजय कुमार वर्मा आणि अर्चना त्यागी यांच्या नावाची देखील चर्चा। अमिताभ गुप्ता आणि संजीव कुमार सिंघल हे देखील शर्यतीत आहेत। पहलगाम हल्ल्यानंतर अडकलेल्या आता पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्याच्या तिजोरीमधून 64 लाख रुपये खर्च झाले। पर्यटकांना परत आणण्यासाठी गिरीकंद ट्रॅव्हल्स कंपनीकडून विमान व्यवस्था। पुण्यामध्ये 1 मे रोजी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंगल कलश यात्रेचं आयोजन। समता भूमीपेठ ते केसरीवाडा अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 मे रोजी मुंबई दौऱ्यावर असतील। वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल्स एंटरटेनमेंट समिटचं उद्घाटन करणार आहेत। बीकेसी इथं जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन। नागपूर शासकीय मेडिकल रुग्णालयासोबत सापत्र व्यवहार का? कॅन्सर उपचार मशीनवरून हायकोर्टाचा सरकारला हा प्रश्न आहे। नागपूरमधील मेडिकलसाठी आता 2018 पासून खरेदी नसल्यानं सवाल उपस्थित केला आहे। नागपूरचे राजे मुधोजी भोसले प्रथम त्यांची ऐतिहासिक तलवार परत आणण्यासाठी धडपड, तर मुधोजी राजे भोसले यांचा केंद्र आणि राज्य सरकारशी संपर्क। मुंबईकरांच्या पाणी चिंतेमध्ये वाढ। 7 धरणांमध्ये केवळ 25% पाणीसाठा आहे। शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी टंचाई। बेस्टमध्ये 2009 नंतर बंद केलेली हाफ तिकीट सुविधा पुन्हा सुरू करण्याचं नियोजन। भाडेवाढीच्या प्रस्तावामध्ये हाफ तिकीटाचा समावेश असेल। बस मार्ग क्रमांक A30 पुन्हा सुरू। विक्रोळी आगार ते मुंबई सेंट्रल आगार दरम्यान आठवड्याचे 7ही दिवस बस सुरू राहील। दिवाळीपूर्वी म्हाडाकडून मुंबईतील 5000 घरांची सोडतीमधील घरांची संख्या जाहीर करण्यात आलेली असली तरी घरं कोणत्या परिसरात कोणत्या उत्पन्न गटासाठी असतील याचा तपशील अद्याप दिलेला नाही। मुंबईतील गोरेगावमध्ये असलेल्या मोतीलाल नगरचा पुनर्विकास अदानी समूहाकडून होणार आहे। पुनर्विकासाच्या निविदेला राज्य सरकारची मान्यता। 805 तळीरामांचे परवाने रद्द। वाहतूक पोलिसांच्या प्रस्तावानंतर कारवाई। 2539 चालकांवर दंडात्मक कारवाई। कोकणातील वंदे भारत तेजस एक्सप्रेस पावसाळ्यामध्ये देखील धावणार आहे। कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा। रेल्वे प्रशासनाकडून आगाऊ आरक्षण प्रणाली अद्ययावत करून तिकीट उपलब्ध। राज्यातील सर्व महामार्गांवरील शौचालयांच्या दुरवस्थेमुळेच प्रवाशांना त्रास। मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारचे कान टोचलेत। राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिलेत।